ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार गावा नलनी भलोका, त्राणाय कारुण्य घन घनात्वम्. संसार गावा नलनी भलोका, त्राणाय कारुण्य घन घनात्वम्. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य, वन्दे गुरो श्री चरणारविन्दम्. 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 मागील भागात आपण पाहिलं भगवान श्री जगन्नाथांचे सॅन फ्रान्सिस्को येथे आगमन. आणि आता पुढे अभयचरण भाग 32. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये इस्कॉनची पहिली जगन्नाथ रथयात्रा, लंडनमध्ये प्रचाराला सुरुवात आणि जॉर्ज हॅरिसन यांचं योगदान. तुला आणखी वाढू का? हा हो. जेव्हा मी इथे पहिल्यांदा आलो होतो तेव्हा त्यांनी मला हा दिव्य प्रसाद खायला दिला. माझ्यावर त्यांची कृपा झाली आणि तेव्हापासून मी इथेच राहिलोय. आणखी द्या ना. तुलाही या प्रसादाची चव लागली असं वाटतंय. तुझेही भौतिक जीवन लवकरच संपणार असे दिसतंय. मला थोडं आणखी द्या. हा. हे घे. मला पूर्ण भांड द्या. हे प्रसादाचं भांड आहे. तू यात नाही जेवू शकत, पण मी तुझ्या ताटात वाढून देतो. हे घे. नाही द्या ना. अरे नाही. Hare Krishna,
सन 1960. कोणी कल्पनाही करू शकत नव्हते की पॉप संगीत इतके लोकप्रिय होऊ शकेल, लोकांना इतकं आवडेल आणि जगाला भारावून टाकेल. फॅब 4, जॉन, पॉल, जॉर्ज आणि रिंगो हे 4 पॉप कलाकार. त्यांच्या ग्रुपचं नाव होतं बीटल्स आणि ते त्यांच्या ट्रेंडी लुक आणि मोहात पाडणाऱ्या संगीतामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. हे बीटल्स निसंशयपणे इतिहासातील सर्वात महान पॉप ग्रुप आहेत, ज्यांनी केवळ संगीत क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण तरुण पिढीलाही प्रभावित केलं. बीटल्सकडे सर्व काही होते, नाव, प्रसिद्धी आणि पैसा. ते तरुण होते आणि लोकप्रियही. तरीही त्यांना आयुष्यात कसली तरी उणीव जाणवत होती आणि त्यातूनच त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात झाली. साठच्या दशकात जॉर्ज हॅरिसन यांनी बीटल्सच्या आध्यात्मिक शोधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1969 मध्ये जॉन आणि जॉर्ज यांनी प्रभुपादांचा हॅपनिंग नावाचा पहिला अल्बम ऐकला. त्यामुळे ते इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यातले भजन आणि हरे कृष्ण महामंत्र स्वतः देखील गायला. त्याच दरम्यान जॉर्जची भेट श्याम सुंदरशी झाली. श्याम सुंदर यांनी बीटल्सची ओळख इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्याशी करून दिली. बहुतेक लोक ज्याची कल्पनाही करू शकत नाहीत इतकी संपत्ती आणि प्रसिद्धी जॉर्जने मिळवली होती. तरीही त्याने अनुभवलं की हरे कृष्ण महामंत्राचा जप करून मिळालेल्या आनंदापेक्षा उच्च दुसरं असं काहीच असू शकत नाही. जॉर्ज हॅरिसनने श्रील प्रभुपादांसाठी भक्ती वेदांत मनोर विकत घेतले, जे भक्तांसाठी आश्रय आणि जिज्ञासूंना कृष्ण भावनामृताचे प्रशिक्षण देणारं एक प्रेरणादायी स्थान बनले. जॉर्जने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या पुस्तकाचे पहिले मुद्रण करण्यासाठी आर्थिक मदतही केली. Krishna's good to me, you know I'm happy as can be, is why I said so. Chant the holy names and you'll feel fine. ही तर फक्त सुरुवात होती. नंतर जॉर्जने स्वतःचे अल्बम रेकॉर्ड केले, ऑल थिंग्स मस्ट पास, लिव्हिंग इन मटेरियल वर्ल्ड, ज्याच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. My sweet Lord, my Lord, my Lord. जॉर्जने हरे कृष्ण महामंत्र लोकप्रिय केला, जो कृष्ण भावना आंदोलनाचं मूळ सार आहे. जगभरातील त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याचं कृष्णप्रेम जाणलं आणि त्याचं अनुसरण करत अनेकांनी आध्यात्मिक जीवन स्वीकारलं. भगवंतांच्या नामाचा जगभर प्रसार करण्यात त्यांचे अमर्याद आणि अमूल्य असे योगदान आहे. Today, George Harrison is no more amongst us, but his words and actions
and his sweet memories are still with us and will always be with us in our hearts. Hare Krishna. Adi Purusha Namaham Bhajami Enam Kan आज जॉर्ज हॅरिसन आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे शब्द आणि कार्य आणि आठवणी अजूनही आपल्याबरोबर आहेत आणि नेहमी आपल्या हृदयात राहतील. हरे कृष्ण. Kandar Ako हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. लंडन यात्रा की जय. हरे कृष्ण. तुम्ही सगळे कधी आलात? आत्ताच प्रभुपाद. आम्ही तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो स्वामीजी. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. मी तुम्हाला इथे बोलावलं कारण तुम्ही लंडनला जाण्यापूर्वी तुम्हाला जप, मंत्र उच्चारण, संकीर्तन, भजन याबद्दल मार्गदर्शन करायचंय. लंडन मधले भारतीय तुम्हा सगळ्यांकडून ब्राह्मणत्वाची अपेक्षा करतील, म्हणून मी तुम्हाला ब्राह्मण दीक्षा देईन. तुम्ही तिथे कधी येणार स्वामीजी? मलाही यायला आवडेल, पण मला आणखी काही वेळ तरी कॅनडामध्ये वास्तव्य करावं लागेल. माझा अमेरिकन व्हिसा मिळेपर्यंत तुम्ही पुढे जा आणि एक चांगली जागा शोधा. श्रीकृष्ण तुम्हाला मदत करतील. आता लंडन हे जगातील अतिशय महत्वाचं शहर आहे. जर तुम्ही तिथे आपलं केंद्र सुरू केलं तर मला अतीव आनंद होणार आहे. आपण या सर्व लोकांपर्यंत स्वामीजींचा संदेश कसा पोहोचवणार? इथे प्रत्येक जण सेक्स, ड्रग्ज आणि रॉक अँड रोल मध्ये गुंतलाय. त्यांच्याशी अध्यात्माविषयी बोललो तर ते आपल्याला वेडे म्हणतील. पण विसरू नका, आपणही असेच होतो. स्वामीजींनी आपल्याला श्रीकृष्णाचा आश्रय घ्यायला सांगितलंय. तेच बरोबर आहे. आपण श्रद्धेने प्रयत्न करत राहिलो तर श्रीकृष्ण मदत करतील. यश मिळो किंवा अपयश, भक्तिमय सेवेचा मूळ हेतू आहे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी सेवा करत राहायचं. तेच पुरेसं आहे. आपण श्रीकृष्णावर विश्वास ठेवून प्रयत्न करायचे. त्यांची इच्छा असेल तर ते सर्व काही होईल. भगवंतावर आपला विश्वास असेल तर काळजी करण्याचं कारणच नाही. मला वाटतं मी जरा अधिक अधीर झालो आहे. पण इथे येऊन 5 महिने झाले. आपल्याकडे ना राहायला जागा आहे ना पुरेसे पैसे आहेत. आपण फक्त लंडनच्या उपनगरात एका भारतीय घरातून दुसऱ्या घरात जाऊन राहतोय. कॅलिफोर्नियातून आणलेलं ते शिसमचं लाकूड असंच खराब होईल. हो, हे बघा काय ते जॉर्ज हॅरिसन भारतीय पोज मध्ये. मी ऐकलं आहे बिटल्सना भारतीय तत्वज्ञानात रस आहे. मला वाटतं आपण जॉर्जला भेटायला हवं. खूप चांगली खरंच. कल्पना आहे. हो, बरोबर म्हणतोयस तू. ठीक आहे चालेल. आम्ही सगळेजण जाऊन बिटल्सना भेटू. अरे वा वा वा, ठीक आहे. मी 3 वाजता दारात थांबेन आणि त्यांना भेटेन. खूप छान, धन्यवाद. 3 वाजता भेटू. वा, माहितीये फोनवर रॉक्स कली होता. सॅन फ्रान्सिस्कोचा माझा जुना मित्र, ग्रेटफुल डीडचा मॅनेजर. तुमचा विश्वास बसणार नाही, तो इथे लंडनला आलाय केसी आणि डेव्हिल एंजल सारख्या मोठ्या लोकांबरोबर. आणि आज दुपारी तो बीटल्सला भेटणार आहे. The Beatles? हो, त्याने मला खरंच? सांगितलं की मी त्यांच्या सोबत येऊ Beatlesला शकतो. भेटायला? हो, मी त्यांना आज दुपारी 3 वाजता भेटणार आहे. वा, हे छान झालं. तू बीटल्सला भेटणार आहेस? हो, आपण सगळेच बीटल्सला भेटू. मी पण येऊ शकतो का? हो, नक्की. श्याम सुंदर, आपल्याला यश मिळेल ना? प्रयत्न करेन. बाकी सर्व श्रीकृष्णांच्या हातात आहे. पण मला जरा भीती वाटते. मला वाटतं की त्यांना आपण काहीतरी भेट दिली पाहिजे. मग आपण केक दिला तर? हो, आणि त्यांच्या लोगो सारखंच एक ऍपलचं चित्र त्यावर काढू. वा, खूप सुंदर. वा, केक तर खूपच सुंदर आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे श्याम कृष्ण. सुंदर. माझ्यासाठी प्रार्थना करा. हरे हरे कृष्ण. कृष्ण.
सुट्टी आहे. ए नाही, रात्रीभर उशीर होतो, मला नाही जमत. ए मग तुझ्याशिवाय करमणार नाही हा. सर, तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? हो, मी एका अमेरिकन ग्रुपसोबत आहे. ती मोटरसायकल गँगमधली मुले ती आत असतील. माफ करा, ही ओळख पुरेशी नाहीये. ते बघा. ती तर योको आहे. योको, वाव. हे योको. अरे ही तर योको आहे. प्लीज तू जॉर्जचा मित्र आहेस का? हो, तुला कसं माहित? हॅलो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. या, मी तुम्हालाच भेटायला उत्सुक होतो. खरंच? हो, बसा ना. मी तुम्हाला अमेरिकेच्या रस्त्यावर संकीर्तन करताना पाहिलंय. कोणीतरी मला हॅपनिंग रेकॉर्डची प्रत दिली होती. मी ते खूप वेळा ऐकतो. तुम्हाला माहितीये, मी हरे कृष्णाचा जपही करतो. हे खूप प्रभावी शब्द आहेत. अद्भुत. मला या मंत्राची शक्ती पहिल्यांदा जाणवली ते म्हणजे मी जेव्हा हाईट ॲशबरी सॅन फ्रान्सिस्को मध्ये होतो आणि मी एका छोट्या विमानाने एलेला परत जात होतो आणि अचानक ते विमान असं उलटे झाले आणि खालच्या दिशेने फिरू लागले. मी घाबरलो. मी तिथे उलटा लटकत होतो आणि मी जोरात ओरडलो होतो, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि तेवढ्यात ते विमान सरळ झाले आणि आम्ही सुरक्षितपणे एलेला पोहोचलो. वा. आमचा पायलट तर खरोखरच हादरला होता. मी ठीक होतो आणि त्या दिवशी मला त्या मंत्राची शक्ती कळली. वा. श्रीकृष्ण जसे काही तिकडेच होते. श्रीकृष्णाची कृपा आहे. हे काय आहे? ओह, मी विसरलोच. हा केक आहे. थँक्यू. ऍपल. याला कृष्णप्रसाद असंही म्हणतात. प्रसाद हा शब्द भारतात नेहमी वापरतात. हो. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की सर्व काही श्रीकृष्णांचे आहे, म्हणून आम्ही भगवंतांना प्रेमाने सगळं अर्पण करतो आणि मग त्यांचे उच्चिष्ट त्यांची कृपा म्हणून स्वीकारतो. बरोबर. खूप गहन अर्थ आहे. आमचे आध्यात्मिक गुरु भक्ती वेदांत स्वामी त्यांनी हे ज्ञान भारतातून पश्चिमेत आणलं आहे आणि त्यांनी आम्हाला आत्मसाक्षात्काराचा सोपा मार्ग दिला आणि ते खरंच प्रभावी आहे. खूप अद्भुत आहे. आम्ही खूप आनंदात आहोत. ते मी बघतो साहेब. तुमचे गुरु आता कुठे राहतात? आता ते अमेरिकेत आहेत आणि जर आम्ही इथे काही व्यवस्था करू शकलो तर ते इंग्लंडला येणार आहेत. मला खरं तर त्यांना भेटायचं आहे. मला वाटते की त्यांच्याशी माझी जुनी ओळख आहे. तुम्ही तुमच्या ग्रुप सोबत माझ्या घरी या, आपण अजून चर्चा करू. नक्कीच. मग रविवारी दुपारी चालेल. हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम हरे राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. जॉर्ज, तुझे मित्र आलेत. हा, आलोच. ओ, हरे कृष्ण. हरे कृष्ण. मला बरं वाटलं तुम्ही आलात. आपण इथे बसूया. मला खूप आनंद झालाय. असं वाटतंय आपली जुनी ओळख आहे. तुम्ही तुमच्या मागील जन्मी कृष्ण भक्त असणार म्हणून भक्तांच्या संपर्कात येताच लगेच आम्हाला स्वीकारलं. कदाचित माझा पुनर्जन्म, कलियुग, माया यावर विश्वास आहे. नक्कीच याचा पूर्वजन्माशी संबंध असावा. मला विश्वास आहे की या मायावी जगातून खरं तर आपण काहीही नेऊ शकत नाही, अगदी पायजमा हे नाही. म्हणूनच तुम्हाला मिस्टिकल बीटल म्हणतात. इतकी संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही तुम्हाला त्याबद्दल आसक्ती नाहीये. तुमचा कल अध्यात्माकडे आहे. भारतात एक योगी मला म्हणाले होते की तू भाग्यवान आहेस. तारुण्य, कीर्ती, भाग्य, आरोग्य असतानाही तुला अजून खूप काहीतरी जाणून घ्यायचं आहे.
बहुतेक लोकांना याची जाणीव नसते. ते डायलनचं गाणं आहे ना, समथिंग इज हॅपनिंग बट यू डोंट नो व्हॉट इट इज. Do you, मिस्टर Mr. जोन्स. माहितीये 1967 मध्ये हेट ॲशबेरी मध्ये गेलो आणि त्यानंतर LSD संस्कृतीला मी प्रोत्साहन दिलं. याचं मला खूप वाईट वाटलं. मला वाटलं की हिप्पी असणं चांगलं आहे आणि ते एक चांगलं जग निर्माण करतायत. पण मी तिथे जाऊन बघितलं की ही मुलं असहाय्य आहेत, नशेत आहेत, वाईट अवस्थेत जगत आहेत आणि कुठेतरी मी याला जबाबदार आहे. म्हणून मी माझ्या छोट्या प्रभावाचा उपयोग करून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं असं ठरवलं आहे. स्वामीजींचा पश्चिमेकडे येण्याचा उद्देश खरं तर जिज्ञासू हिप्पी आणि आमच्यासारख्या भरकटलेल्या लोकांचा उद्धार करणं हाच आहे. आम्हालाच बघा ना, आम्ही आधी कसे होतो. हो ना, तुम्ही हरे कृष्ण भक्त तर चहा कॉफी सुद्धा पित नाही. पण तुम्ही अशी अपेक्षा कशी करू शकता की लोक हे सर्व लगेच सोडून देतील? हेच तर या भक्तियोगाचं सौंदर्य आहे. अगदी कोणीही असो, कसाही असो, तो भगवंतांची सेवा करू शकतो. तर एक फूल, फळ, धूप प्रेमाने अर्पण करूनही याचा प्रभाव अनुभवू शकतो. आणि श्रीकृष्णांचं स्मरण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांचे नामस्मरण. हरे कृष्ण हरे कृष्ण. आम्ही अपेक्षा करत नाही की प्रत्येकजण लगेच वाईट सवयी सोडेल, मुंडन करेल. पण नामजप केल्याने हळूहळू ते भगवंतांकडे आकर्षित होतील आणि त्यांचे जीवन सुधारेल. ही एक सौम्य, आश्वासक आणि क्रमिक प्रक्रिया आहे. हो, मला नेहमी वाटतं की तुम्ही लोक खूप आनंदी असता. तुमच्या चेहऱ्यावर एक विशेष तेज आहे आणि तुम्ही नाटकीपणावर पण विश्वास ठेवत नाही. पण सामान्य लोकांना हे समजावणं खरं तर खूप कठीण असेल ना? आमच्या आध्यात्मिक गुरूंनी हे तत्वज्ञान जगभर पसरवण्याचे कार्य आम्हाला दिलंय. हे आंदोलन जगभर शांतता प्रस्थापित करू शकते. केवळ लोकांना हे ज्ञान देऊन की भगवंत कोण आहेत, ते कसे दिसतात, ते कसे कार्य करतात, काय सांगतात आणि आपण आपलं नातं भगवंताशी कशा प्रकारे स्थापित करू शकतो. छान. हे खूप गूढ ज्ञान आहे. जॉन पॉल आणि रिंगो यांनीही याबद्दल ऐकायला हवं. श्यामसुंदर, तुम्ही माझ्या बँडच्या मित्रांना भेटायला याल का? मला वाटते की त्यांनीही श्रीकृष्णांबद्दल अधिक जाणून घ्यायला हवं. भारतातल्या योगींच्या भेटीनंतर ते सगळे गोंधळलेले आहेत. हो, नक्कीच. ठीक आहे, तर मग चला आपण हरे कृष्ण मंत्राचा जप करूया. हो चला तर मग बागेत जाऊन करूया. हो, चला चला चला. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम खूप छान वाटलं. मी काय म्हणतो, आपण एकत्र रेकॉर्ड बनवायला हवं. नाही, मी खरंच म्हणतोय. यमुनाचा आवाज, मृदंग आणि कडताल. ॲपल स्टुडिओने जेम्स टेलर आणि बॅड फिंगर सारखे रेकॉर्ड बनवले आहेत. मग आपण का नाही? राधा कृष्ण टेम्पल या प्रकारे श्रीकृष्णांची सेवा होईल आणि मी तुम्हा सर्वांना रॉक अँड रोल स्टार बनवीन. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण. श्याम, माफ करा, तुम्हाला वाट पाहावी लागली. काही हरकत नाही, मी नामजप तुम्ही इथे करत बसा होतो. ना. हरे कृष्ण. मित्रांनो, हा श्याम आहे. हे कशाबद्दल आहे सांगशील का?
मी तुमचा फार वेळ घेणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर परमेश्वर एक व्यक्ती आहेत आणि त्यांची अनेक नावे आहेत. जसे तुमची आई तुम्हाला रिचर्ड म्हणते आणि तुमचे चाहते तुम्हाला रिंगो म्हणतात. आणि आमचा परमेश्वराला, अल्लाला, बुद्धाला किंवा यहोवा म्हणणाऱ्या कोणत्याही धर्माला विरोध नाहीये. पण आम्ही नक्कीच जास्त भाग्यवान आहोत, कारण वैदिक शास्त्रांमध्ये आम्हाला परमेश्वराबद्दल माहिती मिळते. आम्हाला कळतं की ते काय घालतात, ते कसे दिसतात, ते कशा प्रकारे लीला करतात, असुरांशी लढतात आणि ते काय बोलतात, त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही. आणि हेही कळतं की आपण जीव आहोत आणि आपला परमेश्वराशी काय संबंध आहे. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत, कारण इतकं गूढ ज्ञान सहजतेने समजणं कठीण असलं तरी आम्हाला हे सर्व ज्ञान समजावून सांगणारे आध्यात्मिक गुरु आमच्या जवळ आहेत. आम्ही ऋषिकेशमध्ये त्या योगींना भेटलो होतो. तेही तेच आहेत ना, एक गुरु? कदाचित असावेत. मला त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आणि ते प्रमाणित परंपरेतील गुरु आहेत की नाही हेही माहीत नाही. पण मला इतकं माहीत आहे की भक्तिवेदांत स्वामी हे श्रीकृष्णांपासून चालत आलेल्या प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतील गुरु आहेत. त्यामुळे हे ज्ञान पूर्णपणे शुद्ध आणि प्रमाणित आहे. म्हणून हे ज्ञान अनेक तर्कवितर्कांपासून मुक्त आहे आणि आम्हाला ते जसे आहे तसंच मिळत आहे. पण तुम्ही त्यांच्याशी कसे जोडले गेलात? खरं सांगायचं तर स्वामीजींना भेटता क्षणीच मी ठरवून टाकलं. तुम्हाला संगीताची आवड आहे, चांगली गोष्ट आहे. हो, परमेश्वराप्रती भक्ती आमच्या संगीताच्या माध्यमातून व्यक्त करता येते. म्हणजे संगीत हे परमेश्वराशी संपर्क साधण्याचं माध्यम आहे. हो, आपण शूद्र जीवात्मे आहोत आणि भगवंत परमात्मा आहेत. आणि आत्म्यांना जोडणारी भाषा म्हणजे संगीत. असं संगीत जे शुद्ध आणि दैवी असेल. पण या मायावी जगात ज्याला आपण संगीत म्हणतो ते खरं तर त्या खऱ्या दैवी संगीताचं विकृत रूप आहे. मला हे खूप चांगल्या प्रकारे समजलंय. तुम्ही परमेश्वराची प्रार्थना, भजन किंवा जप कुठल्याही भाषेत करू शकता. संस्कृतमध्ये हरे कृष्ण मंत्र असा आहे: हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खरं तर मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे. आपण एक रेकॉर्ड बनवूयात. हे सगळे खूप छान करतात. हे 6 जण आहेत. त्यांच्या ग्रुपला आपण नाव देऊ द राधा कृष्ण टेम्पल. हे जबरदस्त हिट होईल. चांगली कल्पना आहे, आपण नक्की करूया. 4, 3, 2, 1, गो. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. ते पत्र वाचा. आम्ही नुकतेच जॉर्ज हॅरिसन सोबत हरे कृष्ण मंत्राचे रेकॉर्डिंग केलं. ते रिलीज झालंय आणि संपूर्ण युरोपमध्ये सुपरहिट झालं आहे. आता आम्हाला पैशांची कमतरता फारशी जाणवत नाहीये. आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंगच्या प्रती पाठवत आहोत. जॉर्ज तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहे आणि लंडनमध्ये एक भव्य मंदिर बांधण्यासाठी मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिलंय. आता फक्त तुम्ही त्यांना भेटलात की झालं. सध्या आम्ही सर्वजण जॉन लेनन, जे बिटल्सचे एक सदस्य आहेत, त्यांच्या जागेत राहत आहोत. पाहिलं, हे आहेत खरे भक्त, कारण त्यांच्या मनात श्रीकृष्ण आणि आध्यात्मिक गुरूंविषयी खूप प्रेम आहे. त्यांनी इतके दिवस खूप कष्ट केले आणि आता श्रीकृष्ण त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करत आहे.
लंडन आपलं नवीन जागतिक मुख्यालय असेल. त्यांना एक तार पाठवा. नवीन केंद्र एकदा सुरू झालं की मी लगेच लंडनला रवाना होईन.